मित्रांनो नमस्कार. आज आपल्या चॅनेलला मिळणाऱ्या व्ह्यूजने 10 कोटींचा टप्पा गाठला. 4 लाख सबस्क्रायबर्स, 1000 व्हिडिओज आणि 10 कोटी 16 लाख व्ह्यूज. माझ्यासारख्या एक खांबी तंबू असणाऱ्याला आणि त्यातही अनियमित असणाऱ्याला यूट्यूबवर एवढा उदंड प्रतिसाद मिळणं म्हणजे कमालच आहे. पण हे साध्य झाले ते तुमच्यामुळे. तुम्ही सोबत आहात म्हणून आम्ही आहोत. या व्ह्यूजचा आणि तुम्ही आकार डिजिनला दिलेल्या तुमच्या वेळेचा हिशोब केला तर 89,50,949 तास तुम्ही मला दिले तुमच्या आयुष्यात. माझं गणित थोडंसं कच्चं आहे, त्यामुळे मी याचे किती दिवस आणि किती वर्ष झाली याचा हिशोब मांडत नाही आणि ती वेळही नाही. फक्त या आकड्यांकडे बघून मन भरून आलं म्हणून तुमच्याशी बोलावंसं वाटलं. मित्रांनो, मी आज हे स्टॅटिस्टिक्स घेऊन का बसलोय तर काल मला आमच्या मित्राचा सुशील कुलकर्णींचा फोन आला. त्यांच्या चॅनलवर बॉट अटॅक झाल्याचं त्यांनी मला सांगितलं. अचानक 4000 सबस्क्रायबर वाढले. त्यांनी कमेंट्समध्ये रिपोर्ट मारायला सुरुवात केली एका ठराविक व्हिडिओ आणि चॅनलच बंद करा अशा सूचनाही यूट्यूबकडे केलं. तसं रिपोर्टिंग म्हणतो त्याला, क्रॉस रिपोर्टिंग. हा बॉटवेअर हमला हा सामूहिक असतो, तो व्हायरससारखा काम करतो. आता हे ज्यांनी केलंय ते पुण्यात बसले हे देखील आम्ही शोधून काढले बरं का. पण का केलं याचं उत्तर ते देऊ शकत नाही. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. शब्दांनी केलेला हल्ला हा शब्दांनीच परतवायचा असतो. तर हे सगळं सुसंस्कृत महाराष्ट्राचं लक्षण होतं, किमान तसं समजलं जायचं. पण आता तो सुसंस्कृतपणा शिल्लक राहिलाय का हाच मुळात संशोधनाचा विषय झाला. ॲनालायझरवर जसा बोटवेअरचा व्हायरस अटॅक झालाय तेव्हा आपण आपलं अकाउंट सुरक्षित करून घेऊया म्हणून खोलात शिरलो, तेव्हा ही व्ह्यूजची आकडेवारी माझ्या समोर आली. नाहीतर रोजच्या व्हिडिओचे व्ह्यूज किती हे देखील मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ अपलोड करताना बघतो. या पलीकडे मी या आकड्यांच्या भानगडीत कधी पडतच नाही. ॲनालायझरवर तांत्रिक हमला केला गेलाय, पण आमच्या चॅनलवर, आकार डिजिनवर, आपल्या चॅनलवर सातत्यानं मानसिक हमले होतात. मला डिवसण्याचा प्रयत्न केला जातो. वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते, कधी माझ्या केसांवरून तर कधी आणखी कशावर. महत्त्वाचं म्हणजे या सपोर्टर्सवरून हा जो नंबर आहे ना याच्यावर अनेकांच्या पोटात दुखत असतं. आज मुद्दाम त्या सगळ्यांचा गैरसमज दूर करावासा वाटतोय मला की या गुगल पे, फोनपेवरून लाखो रुपये जमा होत असावेत असा जो गैरसमज तुमच्या मनात आहे तो काही अंशी खरा आहे तर काही अंशी चुकीचा आहे. मी या नंबरवरून नाशिक जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यासाठी निधी जमा करत होतो. त्या निधीतूनच मी तिकडे बऱ्यापैकी सामाजिक कार्य करू शकलोय, कारण माझ्या उत्पन्नामधून मला ते करणं शक्य नव्हतं. अनेकांनी वेळोवेळी त्यांना जमेल तशी मदत केली, पण ही मदत काही सतत त्या नंबरवर पडत नसते. उलट या नंबरवर इकडचे तिकडचे फॉरवर्ड्स व्हॉट्सअपवर जास्त येत असतात. काही धमक्यांचे मेसेजेस येतात, काही फोन्स येतात. याची सगळ्यांची रीतसर नोंद पोलीस ठाण्यात केली जाते हेही तुम्हाला मी सांगतोय. त्यांचे रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे. आता या नंबरचं म्हणाल तर मी जेव्हा पाड्यावरच्या कामांसाठी व्हिडिओ केलेत तेव्हाच काही लोक मदतीला उभे राहिलेत. म्हणजे ज्या दिवशी मी व्हिडिओ केला त्या व्हिडिओवर काही लोकांनी मदतीचे म्हणून काही पैसे पाठवले. या उलट सुशीलजींनी त्यांच्या निष्पक्ष पत्रकारितेला सपोर्ट करा असं सांगत जो नंबर दिलाय त्यावर प्रेक्षक जे दिलखुलासपणे मदत करत असतात, त्यातूनच त्यांनी स्वतःचा स्टुडिओ, लाईव्ह सेटअप, 4 लोकांचा स्टाफ हा सगळा डोलारा उभा केलाय जो गरजेचा होता. भाऊ अशी मदत स्वीकारतच नाहीत. उलट त्यांना कोणी आग्रह केला तर ते सांगतात तो प्रभाकर तिकडे आदिवासी पाड्यावर काम करतोय त्याला द्या. आता उरले आबा माळकर, अश्विन अगोर हे आमचे मित्र. तेही बिचारे प्रतिकूल परिस्थितीतून यूट्यूब चॅनल चालवतात त्यांचं. आम्ही जेव्हा कधी एकत्र असतो तेव्हा या विषयावर चर्चा होते, आवर्जून होते की नेमकी किती रक्कम यातून महिन्याकाठी जमा होते. तर अगदी नगण्य. माझ्या खात्यात मागच्या वर्षात चांगले 2.5 लाख रुपये जमा झाले होते. पण ते जमा होण्याआधी मी माझ्या खिशातून 2.25 लाख रुपये खर्च करून त्या पाड्यावर सोलार लाईट्स लावलेत. जाणून बुजून तिथे जोरात प्रजासत्ताक दिन साजरा केला. जुन्या अभ्यासिकेत बाकं बसवली, पुस्तकं आणि पुस्तकांसाठी कपाट घेतलं. 3 वेळा मेडिकल कॅम्प्स लावले, त्यासाठी पैसा लागलाच की. तो कुठून आणला होता? तो घरचाच होता, खिशातला होता. आता त्या पाड्यावर 550 फुटाची अभ्यासिका बांधून तयार झाली, पक्की सिमेंट कॉन्क्रीटची. रंगरंगोटी, आतली इलेक्ट्रिक फिटिंग सकट छोटी मोठी कामं बाकी आहेत. 15 ऑगस्टला त्या अभ्यासिकेचं उद्घाटन करायचं ठरवलं. पण त्यापूर्वी ती अभ्यासिका सोलार जनरेटेड लाईट्सनी डिजिटल बोर्ड सकट सज्ज करायची होती. आणि मुलांना कॉम्प्युटरची तोंड ओळख व्हावी म्हणून यासाठी एक कॉम्प्युटरही द्यायचं ठरलं होतं. पण पुन्हा सगळा हा खेळ पैशांचा आहे. एवढे पैसे येणार कुठून आणि ते प्रत्येक वेळी आपण टाकणार कुठून, आणणार कुठून?
जो ओघ तुम्हाला वाटतो ना या सपोर्टर्सवर पडतोय तसा काही नाही. बरं, पाड्यावरच काम सुरू आहे का? तर नाही. मुंबईतही आम्ही एका शालेय विद्यार्थिनीची आणि एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची, दोन्ही मुली आहेत, वर्षभराची फी भरून त्यांच्या शिक्षणासाठी मदत करतो. खरं तर या गोष्टी अशा उघडपणे सांगू नयेत, सांगायच्याही नसतात. कारण आपण जे सत्पात्री दान करतो त्याची वाच्यता कुठे करू नये असं म्हणतात. पण आता वेळच अशी आणली लोकांनी की सांगावं लागते. लोकांना वाटतं सपोर्टच लिहिलंय म्हणजे नुसता पैशांचा पाऊस पडत असणार यांच्यावर. असं अजिबात नाही. खरं खोटं तपासायचं असेल ना तर या माझ्यासमोर बसा आणि अकाउंटमधली बॅलन्स बघा. पाड्यावर मी जेवढा खर्च केला आहे त्याची विथ GST बिलं माझ्याकडे आहेत, सगळ्या गोष्टींची. बसा समोर माझ्या आणि मारा टोटल. जमा जे रक्कम आहे ना, त्या जमापेक्षा खर्च जास्त निघतोय आणि तो आकडा मोठा आहे, जो गॅप आहे तो, आणि तो माझ्या खिशातून गेलेला आहे. बरं, जी जमा झालेली रक्कम होती त्यावर मला इन्कम टॅक्सही भरावा लागला आहे. हे भुर्दंड आम्ही सोसतो कारण आम्हाला हौस आहे समाजाची सेवा करायची, धर्मासाठी खस्ता खाण्याची. आमचे राजकीय विचार पटत नसतील पटत अनेकांना, चाटुकारिता वाटत असेल. तुमच्या या भावनांना आम्ही रोखणारे कोण? बिंदास्त बोला चाटुकार, पण जिथे माझ्या धर्माचा विषय येतो तिथे तरी बायस होऊ नका. पाड्यावरचं माझं काम खुल्लं चॅलेंज आहे तिथल्या मिशनरीजनं. जे लोक आपल्या आदिवासी बांधवांच्या हलाखीचा फायदा उचलून धर्म परिवर्तन घडवत आहेत ना, त्यांच्यासमोर त्यांना लढायला मी एकटाच जात होतो आजवर. हळूहळू माझ्या सोबत्यांची संख्या आता वाढते. माझे मित्र हेमंत गायकवाड असोत, अशोक शेळके, गणेश सानप असोत, योगेश दिंडोरकर असोत, महेंद्र हुंडीवाला असोत, जो सातत्याने माझ्यासोबत असतो तो स्वप्नील क्षीरसेकर असो, दिंडोरीतली डॉक्टर मंडळी, डॉक्टर शीतलकुमार पहाडे, डॉक्टर मनोज खैरनार आणि त्यांची सगळी टीम, कोल्हापूरचे डॉक्टर अजित कदम, त्यांच्या पत्नी, उरणचे डॉक्टर आकाश भारती, ते दिल्लीवरून येतात ते डॉक्टर अगरवाल. मोठी टीम झाली आता आकार परिवाराची. हे काम आम्ही प्रसिद्धीसाठी करतच नाही, कारण या चॅनेलनं मला भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी ऑलरेडी मिळवून दिली. पैसा हा विषय इथे महत्त्वाचा ठरतो. या कामासाठी जेवढा पैसा लोकसहभागातून जमला त्याच्या दुप्पट आम्ही खर्च केला आहे. मग त्यात आमचे काका महेंद्र हुंडीवाला असोत, हेमंत गायकवाड असोत, त्यांच्या ऐपतीप्रमाणे करतात, आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे करतो. आता मागच्याच आठवड्यात सांगलीला कार्यक्रम होता, तेव्हा तिथल्या त्या विजया जोशी या माऊलींनी 25,000 रुपये या कामासाठी दिले. आता ज्यांना आमच्यावर फक्त टीकाच करायची आहे, कारण आम्ही त्यांच्यावर लाडक्या नेत्यांची लक्तरं वेशीवर टांगतो ना, मग त्यांना सहन होत नाही, मग चढ चढतात, काय वाटेल ते बरळतात. त्यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, कारण हे लोक माझ्यासाठी अदृश्य आहेत. खरे असतील तर यावं समोर. एक दिवस त्या दुर्गम पाड्यावर चिखल तुडवत, डोंगर उतरत चढत तिथे पोचावं, आपल्या खिशातले 4 रुपये करावे खर्च. मग बघा कसं वाटतंय ते, मग सांगा मला कसं वाटतं ते. टीका करणं सोपं असतं यापेक्षा, हे जाणवेल तुम्हाला तिथे. असो, संगणकात निर्माण केलेल्या व्हायरसच्या माध्यमातून आमच्यासारख्यांचा आवाज बंद करण्याचा उद्योग, एक प्रयोग काल परवा करून झाला. पण जे मानवी व्हायरस आहेत ना, हाडा मांसाचे, त्यांचं काय करायचं? मान्य की आम्ही एका विचारधारेला बांधील राहून बोलतो, तुम्हाला ते पटत नाही, आवडत नाही, तर तुम्ही नका बघू, नका ऐकू, कशाला येता आणि आमचे व्ह्यूज वाढवता. तुमच्या विचारांची असंख्य चॅनल्स आहेत, त्या चॅनल्सवर जा, ते ऐका. आमच्या व्हिडिओवर कमेंट्स करण्यापेक्षा तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल बनवा, ते काय फारसं अवघड नसतं, आणि त्यावर व्यक्त व्हा. आमचे मुद्दे खोडून काढा, अगदी जाहीरपणे टीका करा, नावं घेऊन टीका करा, जसे काही प्रवक्ते करतात माझ्या व्हिडिओवर. तुम्ही व्हा प्रवक्ते आणि करा टीका, कोणी अडवलंय तुम्हाला? पण उगाच कशाला आमच्या चॅनलवर येत आहे कडमडायला? आहात तिथे सुखी राहा की. त्या सगळ्या ट्रोलर मित्रांना एकच सांगणं आहे माझं, तुमच्या तर्कसंगत कमेंट्सचं आम्ही स्वागतच करतो, तुमच्या उलट प्रश्नांचं आम्ही स्वागतच करतो, त्यांना जमेल तशी उत्तरही देतो. पण निव्वळ एखाद्याला डिवसायचे म्हणून काही उटपटांग वक्तव्य करणं आणि स्वतःची पाठ थोपटून घेणं, अरे वा वा, बघ कसा जोडला याला मूर्खपणा म्हणतात, मूर्खपणा. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायची सवय लावून घ्या, आयुष्यात कामाला येईल. एवढंच सांगतो. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.